सन्माननीय आमदार सिद्धार्थजी खरात साहेब, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आदरणीय शांभाऊ उमाळकर, मेहकर नगरीचे नगराध्यक्ष किशोरभाऊ गारोळे, उपाध्यक्ष तथा गटनेते अलीमभाई ताहेर, अनंतरावजी वानखेडे साहेब, शहराध्यक्ष पंकज हजारी, कलीमभाई, शैलेश भावस्कर, निसारभाई अन्सारी, अमर घोडे, सतीश ताजने सर, आकाश घोडे, अख्तरभाई आणि वसीमभाई, निलेश सोमन, निंबाजी पांडव, त्याचप्रमाणे महेशभाऊ रिंडे, नितीनभाऊ तुपे, गजेंद्र माने सर, निलेश मानवतकर, मुजीबभाई आणि वैभव उमाळकर, मुजीब कुरेशी आणि सर्व पत्रकार, आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन आलात, त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की मेहकर शहरामध्ये या मागच्या 5-6 दिवसामध्ये ज्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या गेलेल्या आहेत, जे काय असतील त्या, परंतु त्या सगळ्या अफवा बाजूला ठेवून मी खरं अंतःकरणातून मनापासून जे 9 नगरसेवक आमच्याबरोबर आलेले आहेत ते बिनशर्त अतिशय मोठ्यापणानं ते आलेत. आमचे जे 6 नगरसेवक होते यांच्याही कोणची अडचण त्या ठिकाणी गेली नाही आणि आम्ही एकत्रित सगळे 15 लोक या ठिकाणी झालो. आजपासून आम्ही बहुमतात आलेलो आहे. म्हणून सर्व पत्रकारांना सांगू इच्छितो की स्वच्छ मेहकर सुंदर शहर या ठिकाणी आम्ही बनवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. ही ग्वाही आपल्याला आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने देतो आणि पुनश्च एकदा आपण आल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो. छोटासा प्रश्न आहे, हा जनतेचा नाही, हा राजकीय लोकांचा प्रश्न आहे. चर्चा राजकीय लोकांमध्ये किंवा हे जे नगरसेवक असतील, आघाडी झाली, चांगल्याच आहे विकासाचे त्याचे मुख्य सूत्रधार विलास भाऊ, पडद्यामागचे हिरो किंवा मुख्य सूत्रधार, हे खरं आहे का? तसं काही नाही आहे. कारण हे बघा, मी अगोदर काँग्रेस पक्षामध्येच होतो. या सगळ्या लोकांशी वारंवार निवडणुका लढल्यामुळे मित्रत्वाचे संबंध तयार झाले. मित्रत्वाच्या संबंधामधून विचाराची आदानप्रदान झाली. अलीम ताहेर साहेब, आम्ही गेल्या 4 टर्मपासून सोबत नगरसेवक आहोत. काम करण्याची वेगवेगळ्या पद्धतीनं आम्हाला संधी मिळाली. कधी आम्ही सोबत काम केलं, कधी विरोधात केलं, कधी या गटात गेलो, कधी त्या गटात गेलो. परंतु महत्त्व या गोष्टीला आहे की जेव्हा विचाराने आपण मन मोठं ठेवून जेव्हा एकत्र बसतो त्याला महत्त्व असते. म्हणून मी त्यांच्या 9 लोकांचं मनापासून आभार मानलं आणि या 6 लोकांचा याच्यासाठी आभार मानलं की आम्ही एकत्र बसत असताना सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. कुठली अडीअडचण किंवा कुठल्याही चर्चेची गरज भासली आम्हाला नाही. म्हणून आम्ही इथून पुढे आम्हाला अतिशय सोपं जाणार आहे मेहकरचा शहर विकास करण्यासाठी. आणि विकास करत असताना दोन्ही नेते आमच्याबरोबर असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी अडचण जाणार नाही. मग शांभाऊ असतील आणि खरात साहेब असतील. बस झाला. विकास हा शब्द जो आहे, काय नेमका मेहकर शहराचा विकास? गाळे बांधणे किंवा काही दुसऱ्या गोष्टी करणे, हे बघा, नाही, लोकांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत, एक मिनटं विकास म्हणायचा कसा नेमका? असं लोकांच्या ज्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीज आहेत, हे बघा, कुठलीही गोष्ट असो, नगरपालिका प्रशासनामध्ये संख्येला महत्त्व असते. म्हणजे शांभाऊचं एक वाक्य मला नेहमी आठवते, ते काही सांगू नका मला, मुंडके दाखवा, म्हणजे संख्याबळ दाखवा. आज आमच्या जो संख्याबळ असल्यामुळे पावसाळा तोंडावर येतो आहे. आम्ही ज्या जनतेच्या ज्या गरजा आहेत दैनंदिन ॲक्टिव्हिटीमधल्या, मग ती साफसफाई असेल, पाण्याची असेल, पुढे स्वच्छतागृह असेल, शिक्षण, आता शाळा उघडत आहेत, शिक्षणाचं असेल. आम्ही काल आमच्या एका नगरसेवकांनी कालच आम्हाला आठवण दिली, नाही, उपाध्यक्ष साहेबांनी सुचवलं की आपण मेहकर शहरामध्ये सेमी इंग्लिश स्कूल काढली पाहिजेत. आपले विद्यार्थी इतरत्र शाळेमध्ये गेले नाही पाहिजेत. कारण गोरगरीब जनतेची जी मुलं आहेत त्यांना उच्च प्रतीचं शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला सल्ला देणारे सतीश ताजने सर आमच्यासोबत आहेत. आणि सगळे नगरसेवक मिळून सगळ्यात पहिले सगळं सांगायचं म्हणजे एकच अर्थ की गरज ज्या गोष्टीची दैनंदिनमध्ये भासते त्याकडे आम्ही
अध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये लक्ष देणार, अध्यक्ष उपाध्यक्षांच्या त्या सोडवणार. मग तुम्ही जो मला प्रश्न विचारला की कॉम्प्लेक्स वगैरे, हा काय आमचं उद्दिष्ट नाही आहे, त्याच्याकडे आम्ही काही फारसं लक्ष देणार नाही. परंतु जे छोटे छोटे व्यापारी आहेत, जे लोटगाडीवर व्यवसाय करत आहेत, जे पावसाळ्यामध्ये तिथे भिजत व्यवसाय करत आहेत, या लोकांसाठी जर नवीन काही जर करता आलं तर तेही आमच्या डोक्यात राहणार आहे. हे सांगण्याचा एकंदरीत अर्थ म्हणजे असा की आम्ही खालून वर जाणार आहे. दुकानं पडले त्यांना गाडी एवढेच येतात, नवीन काय करायचं त्यांना, हेच त्यांना लवकर देऊन टाका. ते बिलकुल देणार आहे ना, सगळं तयार आहे. हे बघा, सगळे दिलेले आहेत, सगळं अलॉटमेंट झालेलं आहे, सगळ्यांनी पैसेसुद्धा भरलेले आहेत, आम्ही ताब्यातसुद्धा द्यायला तयार आहोत. आता फक्त ज्यांनी त्यांनी आपापल्या ताब्यात केव्हा घ्यायचं तो त्यांनी तंत प्रश्न आहे.